मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी आज हा विषय घेऊन आलेली आहे की स्वावलंबी कसं बनायचं. गरजेचं आहे. आय एम सॉरी. बघा, एखादी स्त्री जर पूर्ण घर सांभाळते, ठीक आहे, सकाळी उठते, घरातले सगळे कामं करते, तर ती स्वतःसाठी पैसा का नाही कमवू शकत हे मला कळत नाही आहे. म्हणजे स्वतःसाठी पैसा कमवणं हे त्यांना इतकं अवघड का वाटतं. एखादी पापड बनवणारी स्त्री तेच पापड जर विकून तिच्यासाठी पैसा कमवेल तर, घरातल्या सगळ्यांसाठी पापड बनवणारी ती स्त्री कधी कधी स्वतःसाठी सुद्धा आणि नातेवाईकांची सुद्धा पापड बनवण्याची ती जबाबदारी घेत असते. मग हाच तुम्ही पैशांमध्ये का नाही नेऊ शकत. बघा, सहज एका मैत्रिणीसोबत शॉपिंग करायला गेली. शॉपिंग करायला गेल्यावर मला माझ्या फ्रेंडकडे बघून हे कळालं, दोघी नेहमी सोबत असतो आम्ही, तर मला जी वस्तू आवडली मी घेतली, कारण की मी माझा पैसा यूज करत होते. मी माझ्या स्वतःच्या पायांवर उभी, मी माझा पैसा मी स्वतः कमवते. मी माझ्या आवडीने वस्तू घेतल्या आणि तिच्यानं एक कुर्ती होती, ती इतकी मनात भरली होती की लिमिटच्या बाहेर. तर ती मला कंटिन्यू येऊन जाऊन मला पुन्हा तिथे न्यायची, त्या डमीची ती कुर्ती बघायला. शेवटी न राहून मी तिला बोलली की यार, तुला इतकी आवडलेली तर तू घेऊन घे. आणि तिने मला उत्तर दिलं, नाही नाही, मी ना ह्यांच्यासोबत येईल आणि मग ते मला म्हणतील त्यांना आवडली तरच मी घेईल. मी तिला सांगितलं, फरक नाही पडत आहे, तुला ही कुर्ती खूप जास्त आवडलेली तर तू ती घेऊन घे. तर तिने सांगितलं, अगं नाही, मला लिमिटेडच पैसे भेटलेले आहेत आणि मला त्या पैशांचा घरी हिशोब द्यावा लागेल, मी त्यांना घेऊन येईल आणि ते जर म्हटले तर मी ही कुर्ती घेईन. मला असं वाटतं आहे की तुमच्यावर ही वेळ नको यायला, आणि जर येत असेल तर ट्रस्ट मी, आजच वेळ आहे स्वतःचे पैसे स्वतः कमवण्याची. स्वतःला अंडर एस्टिमेट नका करू की मी काही करूच शकत नाही. तुम्ही नक्की करू शकता. बघा, मी स्वतः सांगते की मी माझ्या 2 जुळ्या मुली सांभाळून, जर का घर सांभाळून पैसा कमवू शकते. एक वेळ अशी होती की येत्या 3-4 वर्ष आधी मलाही वाटत होतं मी पैसे कमवू नाही शकणार, पण मी कमवायला लागली आहे. आणि मी तुम्हाला इथे बसल्या बसल्या सांगेल की तुम्ही सुद्धा कमवू शकता. अशी कुठली ताकदच नाही आहे तुम्हाला रोकायला की तुम्हाला कोणी म्हणेल. आणि बघा, मी त्याच्यावर मोठी गोष्ट सांगते, घर बसल्या तुम्ही पैसे कमवू शकताय. जरुरी नाही आहे की तुम्हाला बाहेर पडायचे पैसे कमवण्यासाठी. ऑफकोर्स तुम्ही घरात 4 भिंतींमध्ये राहून सुद्धा पैसे कमवू शकतात. मी कमवते, मला माहिती आहे मला बाहेर जॉब करायला जाणं जमणारच नाही, कारण की मी जर बाहेर जॉब करायला गेली तर माझ्या मुलींचा सांभाळ कोण करेल, माझ्या घरातल्या जबाबदाऱ्या कोण पार पाडेल. ह्या गोष्टी मला कळत आहेत आणि त्या गोष्टींनी मी आज आयडियलिस्टिक अकॅडमीमध्ये आहे. जेव्हा नव्हते तेव्हा मी काय करत होते, मी घरी 4 मुलं घेऊन बसायची आणि त्यांना ट्युशन करवायची. मी ट्युशन घेऊन सुद्धा पैसे कमवलेले आहेत. मला त्या गोष्टीत कुठलीच लाज नव्हती वाटत आणि अजूनही नाही वाटत. पैसा आहे आणि तो मी चांगल्या पद्धतीने जर कमवत आहे तर त्या गोष्टीची मी लाजच का ठेवायला हवी. कारण की प्रत्येकाची आजची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे पैसाच आहे, हे सगळ्यांनी धरून चला. आणि प्रत्येक महिलेला मी सांगते इथे बसलेल्या, तुम्हाला तुमच्या आवडीची वस्तू आवडली तर ती तुम्ही तुमच्या पैशांनी विकत घेऊ शकाल, इतका पैसा तरी ॲटलिस्ट तुम्ही कमवा. माझ्या मनामध्ये खूप भरलेली वस्तू मी 4 दिवसांनंतरून माझ्या नवऱ्याला तिथे घेऊन जाईल आणि तोपर्यंत ती वस्तू तिथली विकलेली राहील. ह्यात काही फायदा नाही आहे. मे बी नंतरून परत तशी वस्तू आपल्याला कधीच नाही भेटत, ही खरी गोष्ट आहे. एकदा आवडलेली वस्तू जर गेली तर नंतरून ती कधीच परफेक्ट सेम तशीच मिळत नसते. पैसा कमवणं हे खूप गरजेचं आहे. इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही तुमच्या कमाईचे 300 रुपये पण महिन्याला कमवले ना, तरीही लक्षात ठेवा की ते तुमचे आणि ते तुमच्या हक्काचे आहेत. तुम्ही पैसा किती कमवतायत, 300 कमवतायत, 3000 कमवतायत की 30,000 कमवतायत, डझंट मॅटर. पैसा तुमचा आहे आणि तुमच्या पैशांवर तुमचा हक्क आहे. तुमच्या हौशी तुमच्या पैशांनी पूर्ण करण्याची मजाच वेगळी आहे. नेहमी आम्ही स्त्रियांसाठी काही ना काही नेहमी देत असतो की हो, तुम्ही इंग्लिश स्पीकिंग करा. इंग्लिश स्पीकिंग केल्यामुळे तुम्हाला सर्टिफिकेट भेटते आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचे क्लासेस घेऊ शकताय. शेअर मार्केट, आज खूप लेडीज अशा आहेत ज्या आयडियलिस्टिक अकॅडमीमधनं शेअर मार्केट शिकल्या आणि स्वतःचा पैसा स्वतः कमवायला लागल्या. अशाही स्त्रिया ज्या फक्त 10वी-12वी शिक्षण झालेलं होतं आणि 15 वर्ष झाले त्यांनी शिक्षण सोडलेलं होतं, त्यांना टेन्शन होतं की आम्ही शिकू शकणार की नाही. आज त्या शिकल्या आणि आज त्यांनी त्यातनं पैसा कमवायला सुरुवात केली. स्वतःचा पैसा
गरजेचं आहे. डझंट मॅटर तुम्ही किती कमवताय. शेतामध्ये शेतीत मजुरी करणाऱ्या त्या महिलेचा मला खूप अभिमान वाटतो, कारण की ती स्वतःचा पैसा कमवते. दिवसभर उन्हात तापून 100 किंवा 150 रुपये रोजगार कमवणारी महिला, मला खूप अभिमान वाटतो त्या महिलेचा, की यार खेड्यात राहते पण स्वतःचा पैसा स्वतः कमवते ना. फक्त घरी बसून नाही आहे हा विचार करत की मी शिकलेली नाही आहे. आणि तुम्ही जर का समजा घरात बसलेले आहात तर लक्षात ठेवा, शिक्षण नाही आहे इट्स ओके, पण तुम्ही शिकू शकतात. किंवा तुमच्या अंगात कला तर आहेच. कुणाला पोळ्या छान जमताय, कुणाला लहान बाळं छान सांभाळता येतात. म्हणजे त्यांच्याकडे लहान बाळं गेले ना की ते मस्त शांत होऊन जातात. लहान बाळं सांभाळणाऱ्या महिलांना पाळणा घर पण किती छान ऑप्शन आहे, की हो तुम्ही जॉब करणाऱ्या महिलांची मुलं सांभाळू शकतात, त्यातनं तुम्ही पैसा कमवू शकताय. तुम्हाला प्रत्येक गोष्टीतनं पैसा कमवायला तुमच्यामध्ये काही ना काही कला आहे, ती ओळखण्याची गरज आहे. प्रत्येकीत कला आहे. कुणाला शिवणकाम छान जमतंय, कुणाला मेकअप छान येतोय, कुणाला मेहंदी छान काढता येते. इथे असणाऱ्या खूप स्त्रियांना सांगेल की तुम्ही मेहंदी क्लास करा. ब्रायडलची एक मेहंदी काढण्याचे सुद्धा तुम्हाला पैसे चांगले भेटतात. इन्व्हेस्टमेंट काहीच नाही करावी लागत. विदाऊट इन्व्हेस्टमेंट पैसा कमवायला शिका. कारण की मी खूप जणी अशा पाहिल्या आहेत की त्यांनी बराच माल आणलाय विकायला आणि तो विकला नाही गेलाय. पैसा कमवणं खूप अवघड आहे असं पण नाही आणि खूप सोपं आहे तसं पण नाही. बस आपल्यात जिद्द असायला हवी तो कमवण्याची. जेव्हा आम्ही शेअर मार्केटचे क्लासेस घेतले तेव्हा आम्ही त्या लेडीजला हेच सांगितलं होतं की आम्हाला माहिती आहे तुमचं शिक्षण खूप कमी आहे. कुठल्या कारणाने तुम्ही त्या काळात जरी शिकू नाही शकलात तरी आज जिद्दीने शिका आणि मनामध्ये हे धरून चाला की तुम्हाला पैसा कमवायचाच आहे. आणि जेव्हा त्यांनी हे मनाला लावलं की हो आम्हाला पैसा कमवायचाच आहे, येत्या 15 दिवसात कोर्स करून त्यांनी त्यांची स्वतःची कमाई चालू केली. आज अशा खूप महिला आहेत ज्या एका आठवड्याला 2000 रुपये कमवतात आणि आम्हाला स्क्रीनशॉट पाठवतात की मॅम खरंच थँक्यू. खूप छान वाटते हे बघायला. बऱ्याच लेडीज अशा आहेत ज्यांनी इंग्लिश स्पीकिंग केलं आमच्याकडे आणि आज ते त्यांच्या स्वतःचा सेटअप करून बसलेले आहेत. 2-3 मुलं जरी शिकायला आले तरी त्यांची कमाई तर चालू झाली आहे. आज 2 मुलं आहेत, उद्या 4 राहतील, परवा 40ही येते. बस आपल्या शिकवण्यामध्ये आणि आपल्या कष्टांमध्ये ना कुठे कंजूसी नाही करायची. खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवणं की कष्टांमध्ये ज्या दिवशी कंजूसी येते ना त्या दिवशी पैसा कमी होतो. कष्ट करायला नाही घाबरायचं. बघा सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळेल. इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीमध्ये कुठली ना कुठली कला आहे, प्रत्येक इथे. मी सेशन जरी छान देत असली ना तरी माझ्यामध्ये शिकवण्याची कला खूप चांगली आहे. मला नाही सोडायची ती. मी इथे इतके सेशन्स देऊन आयडियलिस्टिक अकॅडमीमध्ये जॉब करून मी घरी ऑफलाईन पण क्लासेस घेते. 1.5 तास ते मुलं माझ्या घरी येऊन त्यांना शिकवण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो. ऑफलाईन घरी समोर बसून शिकवायचं यार. कंजूसी नाही करत कष्टांमध्ये, मन लावून एकदम जिद्दीने त्यांना शिकवते. आनंद वाटतो, हां यार मी घरी पण काहीतरी करते. कला आहे त्या सोडायच्या नाही आहेत. प्रत्येकीत काही ना काही कला आहे. प्रत्येकीमध्ये काही ना काही कला आहे. कुणाला केक छान जमतोय, कुणाला मोमोज छान जमत आहे, कुणी पावभाजी छान बनवते, कुणी साऊथ इंडियन पदार्थ छान बनवते, कुणाला इडली डोसा ढोकळा छान बनवता येते. तुम्ही त्याच्या ऑर्डर घ्या. कुणाच्या घरी पाहुणे येणार असेल तर ते नक्की तुम्हाला ऑर्डर देतील की उद्या माझ्या घरी पाहुणे येणार आहे, सो तुम्ही प्लीज ह्या गोष्टी करा. आणि त्याची तुम्हाला ऑर्डर येणारच. जरुरी नाही आहे ना रोज यायलाच हवी. तुम्ही सेटअप चालू तर करा. 8 दिवसातून पण ऑर्डर आली ना तरीही चालतं आहे. हळूहळू वाढत जाते. ह्याच्याकडनं त्याच्याकडे जाते, त्याच्याकडनं त्याच्याकडे जाते आणि असं असतं तुमचा जो व्यवसाय आहे तो चालू होत असतो. तुमची कमाई यातनं तर चालू होत असते. सुरुवात नेहमी शून्यातनंच होत असते, हे नेहमी लक्षात ठेवा. त्या शून्याला कधीच नाही घाबरायचं, कारण की शून्य जेव्हा सुरुवातीला असतो ना तेव्हा नंतर तो आहे ना आपल्या परफेक्ट कमाईच्या अंकांच्या पुढे पुढे वाढत जातो. हे नेहमी लक्षात ठेवा. 300च्या पुढे 1 शून्य लागला की 3000 बनतात, त्याचे 30 लाख बनतात. 3000, 30,000, 3 लाख, 30 लाख. शून्याला नका घाबरू. सुरुवात शून्यापासून करा, शेवट शून्यावर न्या. सुरुवातीला शून्य लागला ना की नंतरून हळूहळू तो संख्येच्या मागे लागायला सुरुवात होते. म्हणून त्या शून्याला नाही घाबरायचं आहे.
शून्यातनं केलेली सुरुवात ही नेहमी सक्सेस असते. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरूनच सांगते. आयडियलिस्टिक अकॅडमीची सुरुवात आम्ही शून्यातनंच तर केली आहे. हारलो नाही यार, केलं कष्टाने. 190 रुपये पहिल्या महिन्यातला पगार झाला होता. घाबरलो नाही आम्ही, बिलकुल नाही घाबरलो. केली सुरुवात, शून्याला नाही घाबरलो आम्ही. ते शून्य पुढे पुढे लावत गेलो. आणि मी तुम्हाला पण हेच सजेस्ट करेन की प्लीज शून्याला नका घाबरू. आणि आज आत्ता ह्या टायमापासून ठरवा की तुम्ही कुठल्या प्रकारे पैसे कमवू शकताय. सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, बाय.